नोंदणी करताना फिरीन म्हणजे काय? नोंदणी करताना फिरीन म्हणजेच नोंदणीचा दस्तऐवज. लक्षात ठेवायचं आहे. मुद्रांक शुल्कद्वारे कर वसुली कधीपासून सुरू झाली होती? 1815 पासून मित्रांनो ही चालू झाली होती. कधी? 1815 पासून. नेक्स्ट बघा, नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? तर नोंदणी अधिकारी याचं बरोबर उत्तर आहे पहा. नोंदणी अधिकारी हा असतो. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी सुद्धा जागा आहेत. आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आलेलो आहे बघा. IBPS पॅटर्ननुसार ह्या नोट्स तुम्हाला फक्त 149 रुपयाला मिळणार आहेत. आपल्याला 149 रुपये हा जो काही नंबर दिसतो आपला 82 75 55 82 83 फोनपे किंवा गुगल पेला तुम्हाला 149 रुपये सेंड करायचे आहेत. आणि लवकरात लवकर घ्या, कारण की मी नोटची किंमत पुन्हा वाढवणार आहे. कारण की ह्याच नोट्स बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला महागमध्ये विकल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायच्या आहेत पहा. फक्त 20 विद्यार्थ्यांसाठीच 149 रुपयाला आहे. जे पटपट घेईन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल. किंवा हा QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे पहा. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. IBPS पॅटर्ननुसार ऑफर ही मर्यादित काळासाठी असणार आहेत. आणि ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील. या नंबरला 149 रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे. आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील बघा. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. लवकरात लवकर घ्यायचे आहेत बघा. टायमाला आपण आता तुम्ही पेपर चालू होतील, नंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही म्हणता आधी घेतले असते परवडलं असतं. कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही. ज्यावेळेस आत्ता शांततेचं काळ आहे, आत्ता आपल्याला या ठिकाणी घाम गाळायचा आहे, आत्ता मेहनत करायची. आणि आता जर नोट्स वाचल्या चांगल्या प्रकारे, कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी अनालिसिस करून आपण ह्या नोट्स बनवल्या आहेत पहा. अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी नोट्स असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न भेटणार आहेत, चालू घडामोडी भेटणार आहे, मराठी व्याकरण सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे पहा. अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत, त्यामुळे लगेच आपल्याला घ्यायच्या आहेत. काय करायचं बघा, हा जो काही नंबर आहे किंवा हा QR कोड आहे याला तुम्हाला स्कॅन करून 149 पाठवायचे आहेत. आणि याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि लगेच नोट्स मिळून जातील. पुढचा प्रश्न आहे आपला, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणतं आहे? तर मित्रांनो राज्यसभा काय बघा, संसदेचं कायमस्वरूपी सभागृह आहे पहा. लोकसभेचा या ठिकाणी 5 वर्षाचा कालावधी असतो. त्याचबरोबर बघा राज्यसभा ही बघा स्थायी आणि कायमस्वरूपी असतं पहा. विधानसभेचा सुद्धा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. आणि विधान परिषद ही स्थायी आणि कायमस्वरूपी असते पहा. पुढचा प्रश्न काय आहे की भारतामध्ये केंद्रीय कॅबिनेट बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर पंतप्रधान या ठिकाणी हे भूषवत असतात. कोण? पंतप्रधान. कॅबिनेटच्या आठवड्यातून एक सभा होत असते. यामध्ये चर्चा होऊन शासनाच्या कामकाजाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. जेव्हा टिंबटिंब अविश्वास ठराव मंजूर होतो तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होते. तर लोकसभेमध्ये बघा हे बरखास्त होते. कुठं? लोकसभेमध्ये. कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो पण त्याचा अध्यक्ष असतो? तर राज्यसभा याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे. राज्यसभा. संसदेच्या राज्यसभा या सभागृहाचे सभापती उपराष्ट्रपती असतात पण ते सभागृहाचे सदस्य नसतात. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती हे पद अमेरिकेच्या घटनेनुसार घेण्यात आलेले पहा. राज्यसभा अध्यक्षाची निवड थेट लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यामधून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणता कर हा केंद्र शासनाकडून योजिला जातो, वसूल केला जातो पण त्याच्या उत्पन्नामधील वाटा राज्यांना सुद्धा दिला जातो? तर प्राप्तिकर याचं बरोबर उत्तर आहे. प्राप्तिकर म्हणजे वैयक्तिक आयकर. अबकारी कर केंद्राकडून लावला जातो. अबकारी कर हा अप्रत्यक्ष कर आहे. कॉर्पोरेशन कर हा प्रत्यक्ष कर असून तो केंद्र शासनाकडून आकारला जातो. नेक्स्ट बघा, वांचू समिती कशासाठी किंवा कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो प्रत्यक्ष कराशी संबंधित आहे. कशाशी? प्रत्यक्ष कर. 101वी घटना दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर वस्तू आणि सेवा करशी संबंधित आहे पहा. वस्तू आणि सेवा कर. वस्तू व सेवा कर यासाठी 101वी घटना दुरुस्ती झाली होती. यासाठी 122वी घटना दुरुस्ती विधेयक 2016 मांडण्यात आलं. 2016 मांडलं होतं. 1 जुलै 2017 पासून भारतामध्ये GST कर प्रणाली लागू करण्यात आली. GST स्वीकारणारा फ्रान्स हा पहिला देश होता. पुढचा प्रश्न बघा, एकाच राज्यामधील व्यापारात केंद्र शासनाकडून टिंबटिंब आकारला जातो तर CGST हा आकारला जातो. CGST एकाच राज्यातील व्यापारासाठी केंद्र सरकारकडून हे आकारला जातो. IGST एक असतो बघा, हे केंद्र सरकारकडून आकारला जातो व केंद्र राज्यात वाटून घेतला जातो. UTGST हा केंद्रशासित प्रदेशातील
सरकारकडून आकारला जातो. त्याच्यानंतर SGST हा राज्य सरकारकडून आकारला जातो. आणि GSTला काय म्हणतात पहा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा, 2004 साली GST हा कर कोणत्या समितीने सुचवला होता? तर केळकर समितीने हा सुचवला होता पहा, केळकर समिती. GSTचा लॉंग फॉर्म काय आहे? तर पहा, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याचं बरोबर उत्तर आहे. बरोबर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. VAT व्हॅट म्हणजे काय? व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. IT म्हणजे इन्कम टॅक्स. हे सगळं पाठ असलं पाहिजे. खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे? तर मित्रांनो, आयकर हा या ठिकाणी प्रत्यक्ष कर आहे. बघा, केंद्राचे प्रत्यक्ष कर आयकर, महामंडळ कर. राज्याचे कोणते असतात? व्यवसाय कर, जमीन महसूल. बरोबर, केंद्राचे अप्रत्यक्ष कर हा GST आहे. राज्याचे अप्रत्यक्ष GST आणि VAT. खालीलपैकी कोणता कर हा केंद्र शासनाच्या उत्पन्नाचं एक साधन आहे? तर आयकर हा एक मुख्य साधन आहे. देशामधील आयकर हा पहिला कायदा 1860 साली संमत करण्यात आला होता. 24 जुलै 1860 पासून भारतामध्ये आयकर व्यवस्थेचा कार्याचा रंभ झाला होता पहा. आयकर हा एक प्रत्यक्ष कर आहे. खूप वेळा विचारलं आहे, कसा कर आहे? प्रत्यक्ष. त्याच्यानंतर GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर हा टिंबटिंब आहे. तर मित्रांनो, हा अप्रत्यक्ष कर आहे. वस्तू आणि सेवा कर काय आहे? हा अप्रत्यक्ष कर आहे. प्रत्यक्ष कर मित्रांनो थेट जनतेकडून वसूल केला जातो. तर अप्रत्यक्ष कर हा वेगवेगळ्या व्यक्तीवर पडत असतो. भारतामधील प्रत्यक्ष कर प्राप्ती कर, महामंडळ कर, संपत्ती कर, देणगी कर. बरोबर, हे काय आहेत बघा, भारतातील प्रत्यक्ष कर आहेत. आणि अप्रत्यक्ष कर कोणते आहेत बघा? केंद्रीय अबकारी कर, त्याच्यानंतर जकात कर, व्यापारी कर आणि व्हॅट. हे काय आहेत बघा? अप्रत्यक्ष कर आहेत. अप्रत्यक्ष करांचा भार कोणावर पडतो? तर हा ग्राहकावर पडतो, कस्टमरवर पडतो. अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवलेल्या कराला कोणती संज्ञा आहे? तर अधिभारी संज्ञा आहे. कोणती पहा? अधिभारी संज्ञा. अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये वाढवलेल्या कराला अधिभार या ठिकाणी म्हणतात. हा करारावरील कर आहे पहा. करावरील कर आहे. अधिभार हा नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या महसूलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी थेट कर आहे. वस्तू व सेवा करांची जी काही अंमलबजावणी आहे ही कधीपासून चालू झाली? ते 1 जुलै 2017 पासून ही चालू झालेली आहे. 101व्या घटना दुरुस्तीनुसार भारतामध्ये GST कर पद्धती लागू करण्यात आली. भारतामध्ये 1 जुलै 2017 पासून GST कर प्रणाली या ठिकाणी लागू करण्यात आली. GST हक्क प्रणाली अंतर्गत विभिन्न वस्तू यांच्यावर लागणाऱ्या कराचा दर कोण ठरवतात? तर GST काउन्सिल हे ठरवत असतात. कोण? GST काउन्सिल. GSTचे दर ठरवण्यासाठी या कायद्यामध्ये GST काउन्सिलची तरतूद आहे पहा. केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बनलेली GST परिषद करदर नियम आणि कायदे ठरवण्याचं काम या ठिकाणी करत असते बघा. GST परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय अर्थमंत्री असतात. GST मध्ये बघा, यस कशासाठी? हा यस म्हणजे काय? सर्व्हिस म्हणजे काय? सेवा. लक्षात ठेवायचं बघा, सर्व्हिस. GST म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST 1 जुलै 2017ला 101व्या घटना दुरुस्तीने संपूर्ण लागू केली होती पहा. पुढीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही आहे? तर मित्रांनो, सेवा कर हा या ठिकाणी प्रत्यक्ष कर नाही. प्रत्यक्ष कर म्हणजे असे कर ज्यांच्या बाबतीत कायदेशीरपणे ज्या व्यक्तीवर कर लादलेला असतो तीच व्यक्ती या ठिकाणी कर भरत असते. सेवा कराला घटनात्मक दर्जा म्हणजे 88वी घटना दुरुस्ती कायदा 2003 नुसार या ठिकाणी देण्यात आला. घटनेमध्ये कलम 268A हे समाविष्ट करण्यात आलं होतं. सध्या GST मध्ये पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी तीन कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे. तो कोणता आहे? तर उत्पन्न कर. याचं उत्तर आहे पहा, उत्पन्न कर. उत्पन्न कर म्हणजे काय? इन्कम टॅक्स. हा प्रत्यक्ष कर आहे. हा कर केंद्र सरकार आकारते व वसूल करतं. या कराचा वाटा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये विभागला जातो. 101 घटना दुरुस्तीने GST या ठिकाणी लागू झाला होता. GST हा कोणता कर आहे? तर हा बघा, GST हा वस्तू आणि सेवा कर आहे पहा. बरोबर, GST हा अप्रत्यक्ष कर आहे. वार्षिक 40 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या हा कर लागू होतो. GST कर प्रणालीचे 4 टप्पे आहेत. 5%, 12%, 18% असे विविध आहेत पहा. रेपो रेट म्हणजे काय? तर रेपो रेट म्हणजे RBI व्यापारी बँकांना कर्ज देते, याला आपण रेपो रेट म्हणतो. लक्षात ठेवायचे पहा.
RBI व्यापारी बँकाकडून ज्या दराने कर्ज घेते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. सध्या RBIचा रेपो रेट किती बघा 6.5 म्हणजे 6.50 आहे. रिव्हर्स रेपो रेट हा रेपो रेटपेक्षा 1% जास्त असतो पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीय करून तिचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलं होतं. रिझर्व्ह बँकेने सुरू केलेली CBDC म्हणजे काय? त्याचं करेक्ट आन्सर बघा सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सी. सेंट्रल बँक डायरेक्ट करन्सी हे डिजिटल स्वरूपामधील चलन आहे जे देशांच्या प्रमुख बँकांना या ठिकाणी वितरित केलं जातं. लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे? तर HDFC बँक आहे पहा. बरोबर. HDFCचा लॉंग फॉर्म हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आहे. स्थापना 1994 मध्ये झालेली बघा मुंबईमध्ये. HDFC भारतामधील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. परदेशामध्ये शाखा उघडणारी पहिली बँक ऑफ इंडिया आहे पहा 1946 मध्ये. भारतामध्ये ATM सुरू करणारी पहिली बँक कोणती आहे? HSBC 1987 आणि मोबाईल ATM सुरू करणारी पहिली बँक ICICI ही बँक आहे. बरोबर. शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्डची स्थापना केव्हा झालेली आहे? तर 12 जुलै 1982 झालेली पहा. नाबार्ड म्हणजे काय? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. भारतीय स्टेट बँकेची स्थापना कधी झाली? तर 1 जुलै 1955 झाली पहा. 1 जुलै 1955 मध्ये SBI कायदा 1955 नुसार सरकारने इम्पेरियल बँकेला ताब्यात घेऊन तिचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केलं होतं. शिफारस कोणी केली होती? A.D. गोरवाला समितीची होती पहा. 1 एप्रिल 2017 SBIमध्ये तिच्या 5 सहयोगी बँका आणि महिला बँकेचं सुद्धा विलिनीकरण झालं होतं. भारतामधील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे भारतातील हरित क्रांतीचे जनक आहेत पहा. भारतामध्ये 1966 ते 1970 या काळामध्ये हरित क्रांतीची यशस्वी सुरुवात झाली होती पहा. यशस्वी सुद्धा झाली होती. आणि जागतिक जर विचारले जागतिक हरित क्रांतीचे जनक तर नॉर्मन बोरलॉग हे आहेत. भारतीय हरित क्रांतीचे कोण आहेत? M.S. स्वामीनाथन हे आहेत. लाल क्रांती कशाच्या संदर्भामध्ये? तर शेळी मेंढीचं जे काही उत्पन्न आहे ते वाढवण्यासाठी लाल क्रांती पहा. बरोबर. निळी क्रांती मासे संदर्भामध्ये. हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन. पीत क्रांती बघा तेलबिया उत्पादन. सुवर्ण क्रांती काय संदर्भामध्ये? फळे उत्पादनासाठी. करडी क्रांती मित्रांनो खते उत्पादनासाठी. गुलाबी क्रांती बघा कोळंबी उत्पादनासाठी पहा. नील क्रांती कशाशी संदर्भामध्ये? तर मासे उत्पादन वाढवण्यासाठी मित्रांनो नील क्रांती ही आहे. समजलं?